आजच्या धावपळीच्या आयुष्यात मानसिक तणाव टाळणं हे कठीण झालं आहे. पण योग्य ते सवयी आणि दिनचर्या पाळल्या तर ते कमी करण्यास मदत होऊ शकते. मी हेल्थ कोच हेमांगी आणि आज आपण आपल्या सायकोसोमॅटिक डिसऑर्डर सिरीजचा डे 7 आहे आणि आज आपण स्ट्रेस फ्री लाईफस्टाईलसाठी काही सोप्या आणि योग्य त्या सवयी पाहणार आहोत. दररोज 10 ते 15 मिनिटं मेडिटेशन करा. प्राणायाम हा स्ट्रेस कमी करण्यास खूप बेस्ट आहे. योगामुळे काय होतं तर आपलं मन आणि शरीर हे शांत होतं. सकाळी उठल्यावरती तुम्ही ॲटलिस्ट 2 मिनिटं जरी डीप ब्रीदिंग केले तरी तुम्हाला हलकं वाटेल. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. योग्य आहार घ्या. योग्य आहार घेणं म्हणजे काय आहे तर आहारात ताज्या भाज्या, फळे, सुकामेवा, ड्रायफ्रुट्स, ओमेगा 3 यासारखे पदार्थ समाविष्ट करा. जे जास्त ऑइली आहेत, तेलकट आहेत, मसालेदार पदार्थ आहेत, जास्त मसालेदार स्पायसी पदार्थ ते घेणं टाळा. कारण त्याच्यामुळे आपल्या शरीरात इन्फ्लमेशन वाढतं आणि त्याच्यामुळे स्ट्रेस वाढण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. तसेच ग्रीन टी, आवळा, बदाम ह्याच्यासारख्या पदार्थांचा आपल्या आहारात समावेश करा. जेव्हाही तुम्ही सकाळी उठता तेव्हा ॲज यू वेकअप त्यावेळी तुम्ही काय करता डायरेक्टली तुम्ही चहा किंवा कॉफी घेतात. तर ते न करता सुरुवातीला तुम्ही 1 ग्लास गरम पाणी पिलं तरी ते तुमचं बेटर डायजेशनसाठी खूप उपयुक्त आहे. पुरेशी झोप घ्या. मी प्रत्येक व्हिडिओत सांगते की पुरेशी झोप घ्या. मॅटर करत नाही आहे की तुम्ही डे ड्युटी करताय की नाईट ड्युटी करतात, पण 7 ते 8 तासांची पुरेशी झोप घेणं खूप गरजेचं आहे. झोपेच्या आधी तुम्ही अर्धा तास किमान TV आणि मोबाईल स्क्रीनपासून दूर राहा, जेणेकरून तुम्हाला झोप येण्यास अडथळा होणार नाही. आणि जेव्हाही तुम्ही झोपायला जाता त्यावेळी तुम्ही एक बेडरूमचा किंवा जिथे झोपण्याची जागा आहे त्याचं एक वातावरण तयार करा झोपेचे, जेणेकरून तुमच्या ब्रेनला हा सिग्नल जाईल की आपलं शरीर हे झोपेसाठी रेडी आहे. तसेच तुम्हाला झोप येत नाही लवकर किंवा तुम्ही पडलात की तुम्हाला खूप उशिराने झोप येते, तर त्याच्यासाठी तुम्ही मेडिटेशन करू शकता किंवा तुम्हाला आवडणारे स्लो मोशन तुम्ही गाणी ऐकू शकता, जेणेकरून तुम्हाला डीप स्लीपसाठी ते इम्पॉर्टंट म्हणजे मदत करेल. एक्सरसाइज आणि आउटडोर ॲक्टिव्हिटी करा. म्हणजे चालणं किंवा स्ट्रेचिंग करणं किंवा हलका व्यायाम करणं ह्यासारख्या गोष्टी तुम्ही करू शकता. म्हणजे तुम्ही आउटडोर ॲक्टिव्हिटी करू शकता. असं म्हटलं आहे नर्चर द नेचर. जेव्हा तुम्ही मोकळ्या हवेत फिरता त्यावेळी आपोआप मन शांत होतो आणि स्ट्रेस रिलीज व्हायला खूप हेल्प होते. पॉझिटिव्ह माइंडसेट आणि ग्रॅटिट्यूड ठेवा. म्हणजे काय पॉझिटिव्ह माइंडसेट म्हणजे जेव्हा पण तुम्ही सकाळी उठता त्यावेळी पहिल्यांदा तुम्ही स्वतःला म्हणा की मी पॉझिटिव्ह आहे, मी स्ट्रेस फ्री आहे, मी आनंदी आहे. तसे तुम्ही ज्या शक्तीला मानता किंवा ज्या देवाला मानता तर त्यालाही तुम्ही थँक्स म्हणू शकतात की थँक्यू आजचा दिवस तुम्ही माझ्या आयुष्यात ॲड केल्याबद्दल. किंवा मग तुम्ही जेव्हाही बाहेर जाता किंवा दिवसभरात तुमच्यासोबत जे घडतं त्यावेळी रात्री झोपायच्या आधी तुम्ही आभार व्यक्त करू शकता किंवा एखादी आभार म्हणजे ग्रॅटिट्यूड डायरी लिहू शकता. डायरी तुम्हाला नाही लिहायला जमत असेल तर तुम्ही 2 मिनिटं शांतपणे डोळे मिटून आजच्या दिवसभरात काय चांगलं झालंय किंवा कुठले चॅलेंजेस आले, त्याच्यातून तुम्ही काय नवीन शिकलात, ह्या सगळ्या गोष्टीसाठी तुम्ही देवाचे आभार मानू शकतात किंवा त्याच्याबरोबर स्वतःचेही आभार मानू शकतात. आभार व्यक्त करा, जेणेकरून तुमच्या बॉडीलाही कळेल की ते डिझर्व करतात ह्या सगळ्या गोष्टीसाठी, त्यांनाही स्ट्रेस फ्री राहण्यास मदत होईल. तसेच तुम्ही टू डू लिस्ट बनवा. मेन गोष्ट, कारण ज्याच्यामुळे तुमचा बराच स्ट्रेस कमी होईल. टू डू लिस्ट म्हणजे काय तर उद्याच्या दिवसात तुम्हाला काय इम्पॉर्टन्स थिंग करायचे आहेत, म्हणजे ज्या गोष्टी करायच्या आहेत ते तुम्ही एका डायरीमध्ये लिहून ठेवा. म्हणजे सकाळी उठल्यावर एकदा नजर टाकली की तुम्हाला कळेल की आजच्या पुन्हा दिवसात तुम्हाला मेन 3 गोष्टी ज्या करायच्या आहेत त्याचं तुम्हाला विस्मरण होणार नाही, म्हणजे तुम्ही विसरणार नाहीत आणि त्या तुम्ही वेळेवर पूर्ण करतील. तसेच की जेव्हा रात्री तुम्ही झोपता त्यावेळी थँक्यू म्हणा, स्वतःलाही थँक्यू म्हणा की तुम्ही आज दिवसभरात अशा कुठल्या 3 गोष्टी छान केल्यात, त्याच्यासाठी तुम्ही स्वतःला ॲप्रिशिएट करा. तसेच तुमच्या लाईफमध्ये एखादी व्यक्ती असे की जिला तुम्हाला आभार व्यक्त करायचे आणि ते का व्यक्त करायचं आहे तेही रिझन तुम्ही सांगू शकता. तसे तुमच्यामध्ये कुठल्या ॲबिलिटी आहेत आणि त्या तुम्ही कशा वापरतात पूर्ण दिवसभरात किंवा कुठल्या ॲबिलिटीमुळे आज तुम्हाला ॲप्रिशिएशन मिळालं किंवा तुमचं काम चांगलं झालं, तर ह्याच्यासाठी तुम्ही स्वतःच्या शरीराला किंवा तुमच्या ब्रेनला तुम्ही ॲप्रिशिएट करू शकता. ह्या गोष्टीने तुमचा खूप सारा स्ट्रेस कमी होईल आणि तुम्ही शांतपणे झोपू शकाल, जेणेकरून जी स्ट्रेसची लेवल आहे ती कमी होईल आणि रिलॅक्स तुम्हाला झोपही लागेल. हेल्दी रिलेशनशिप मेंटेन करायचं.
मेंटेन करायचं. म्हणजे काय तर हेल्दी रिलेशनशिप म्हणजे आपला जोडीदार आहे, आपला जवळच्या व्यक्ती आहेत, त्यांच्याजवळ आपल्या मनातील भावना व्यक्त करायच्या आहेत. म्हणजे कधी कधी असं होतं की आपल्या कामाचा स्ट्रेस असतो, आपण घरी आल्यावर तो कामावरचा स्ट्रेस आपण आपल्या मुलांवरती, आपल्या फॅमिली मेंबर्सवर काढत असतो. तर तसं न करता तुमच्या मनातले जे भावना आहेत किंवा तुम्हाला जे बोलायचं आहे ते त्यांच्याजवळ एक्सप्रेस व्हा, जेणेकरून तुमचा स्ट्रेस कमी व्हायला मदत होईल. तसंच तुमचे जे फॅमिली आहे, फ्रेंड्स आहेत किंवा सोशल सपोर्ट घेतल्याने तुमचा मानसिक स्ट्रेस आहे तो कमी व्हायला मदत होईल. तसेच तुमचे वर्ड्स, जर तुम्हाला निगेटिव्ह थिंकिंग येत आहे तर तुम्ही लगेच स्विच ऑफ करा वर्ड्स, म्हणजे जेणेकरून तुम्हाला स्ट्रेस येणार नाही किंवा तुमची पॉझिटिव्हिटी आहे ती कमी होणार नाही. म्हणजे तुम्ही इवन जोकमध्ये पण तुम्ही तुमच्या बॉडीला म्हणा किंवा समोरच्याला म्हणा, जोकमध्ये सुद्धा असं काही बोलू नका की जे बॉडीला कळत नाही. काही शब्द बॉडीला बोललेले समजत नाही आणि ते रिॲक्ट होतात, तथास्तु होतात. म्हणून बोलताना पॉझिटिव्ह बोला, आपलं मन व्यक्त करा, छोट्या छोट्या गोष्टीतून ॲप्रिशिएट करायला शिका. म्हणजे ती विन-विनची भावना समोरच्यालाही प्रसन्न ठेवते, शांत ठेवते आणि आपल्यालाही शांत ठेवते, जेणेकरून आपला स्ट्रेस लेवल आहे तो खूप कमी व्हायला मदत होते, रिलॅक्स होतो आपण. टाईम मॅनेजमेंट करा. टाईम मॅनेजमेंट म्हणजे या तुमच्या वेळेचं नियोजन करा. ज्या अनावश्यक गोष्टी आहेत त्याच्यावर वेळ न घालवता ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याच्याकडे लक्ष द्या. तसं मी आधी सांगितलेलं आहे की टू डू लिस्ट बनवा. टू डू लिस्ट बनवल्याने तुमचे जे महत्त्वाची कामे आहेत दिवसभराची ती पूर्ण होण्यास मदत होईल. मन शांत करणाऱ्या सवयी लावा. म्हणजे तुम्हाला जे आवडतंय, म्हणजे तुम्हाला पुस्तक वाचायला आवडतंय, गाणी म्हणायला आवडतं, चित्रकला आवडते, पेंटिंग करायला आवडतंय किंवा तुम्हाला लेखन करायला आवडतंय, त्या गोष्टींना प्राधान्य द्या. म्हणजे जेणेकरून तुमचा जो स्ट्रेस लेवल आहे तो खूप प्रमाणात कमी होण्यास मदत होते. मन रमवणाऱ्या गोष्टी केल्याने स्ट्रेस आहे तो आपोआप कमी होतो. नैसर्गिक उपाय वापरा. गाईच्या तुपाचा वापर, हळदीचं दूध, हर्बल टी ह्यासारखे आयुर्वेदिक उपाय तणाव कमी करण्यास मदत करतात. केशर, ब्राह्मी, अश्वगंधा यांचं सेवन तणाव कमी करण्यास उपयुक्त ठरतं. तसेच तुमच्या दैनंदिन जीवनात जर स्ट्रेस वाढत असेल आणि तुमच्या लाईफवर त्याचा परिणाम करत असेल तर तुम्ही समुपदेशक किंवा तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे. तणावाचं उत्तर आहे सेल्फ केअर. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि हा व्हिडिओ जर कोणाचं आयुष्य बदलणार असेल तर नक्की शेअर करा. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया पुढच्या भागात एका नवीन टॉपिक सोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि स्वतःच्या काळजी घेत असताना आजूबाजूची आपल्या फॅमिलीची काळजी घ्या, कारण हेल्थ आहे तर सगळं काही आहे. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त जगा.